अभंग तुकोबारायच्या गात्यातील आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. आपुला तो एक देव करून घ्यावा. महाराज या अभंगामध्ये उपदेश करतात, देव आपलासा करून घ्यावा. देव आपलासा नाही का? देव आपलासा नाही का? जिथं देव नाही, काय जिथं देव नाही तिथं सृष्टीच नाही. सृष्टी म्हणजे देव आहे. सर्वा घटी राम सूर्यप्रकाश कसत रश्मी. भगवान परमात्मा कसा आहे? चराचरामध्ये भरून उरलेला आहे महाराज देव, आहे का नाही? जिकडं बघितलं तिकडं भगवान परमात्मा आहे. तरी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देव आपलासा करून घ्यायचं कारण देव आपलासाच आहे. किंबहुना देव आपलासा आहे म्हणण्यापेक्षा आपणच देव आहोत. काय देव आपलासा आहे म्हणण्यापेक्षा आपणच देव आहोत. इथं एक गोष्ट झाली बघा, देव आपल्याजवळ नाही का? सर्व घटाघटामध्ये महाराज विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. भगवान परमात्मा महाराज सगळीकडे आहे, मग आपल्यामध्ये नाही का? हा वा. माझ्या हृदयी भगवंत तो भगवंत मूर्तिमंत, तेने काय नो हे प्राप्त, सभाग्य संत त्रिजगती. भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्येच आहे म्हणले महाराज. तुझ आहे तुझ पासी परी तू जागा चुकलासी. महाराजांनी खूप गोड प्रमाण दिलं. भगवान परमात्मा आपल्या जवळच आहे. एक बाई असा सप्ताह चालू होता गावामध्ये. सप्ताह चालू होता आणि कीर्तना करता आली महाराज. कीर्तना करता आली आणि तिच्या नवऱ्यानं नेमकं तिला नथनी केली होती. काय केलं तर नाकामध्ये नथनी केली ती. सगळ्या गावात महाराज सांगत फिरू लागली, महाराज माझ्या मालकानं काय केलंय? नथनी आणली म्हणून करून नथनी आणली. काय केलंय? 2 ग्रामची नथनी आणली, 2 ग्रामची 3 ग्रामची. सगळ्या गावामध्ये महाराज लक्ष्मी बघायला गेली. माय आत्याबाई काय माय माझ्या मालकानं नथनी करून आणली. सगळ्या गावात नथनी दाखवू लागली महाराज. आणि नेमकं नवीन नथनी आली ती. नवीन नथनी केली ती. काहीतरी झालं आणि ती नथनी तिच्या नाकामधून काय झाली? गळाली महाराज. पडली ती नथनी. तिनं पाहिली आणि तिनं ती नथनी त्या मंगळसूत्रामध्ये लावली. आणि लावल्यानंतर सगळ्या गावामध्ये लक्ष्मी पाहण्याकरता गेली. अर्ध्या गावाला नथनी दाखवली, पण अर्ध्या गावाला दाखविता आली नाही. माणसाला नाही का भौतिक सुख प्राप्त झालं की त्या भौतिक सुखाचा खूप आनंद होतो. ती बाई नथनी दाखवू लागली. याला 2 दृष्टांत सांगतात महाराज. एक, ती बाई ज्यावेळेस सगळ्या गावाला नथनी दाखवू लागली
त्यावेळेस कबीरजी त्या बाईजवळ गेले महाराज. काय म्हणले? कबीरजी त्या बाईजवळ गेले. बाई काय झालं? महाराज माझ्या मालकानं तुमच्या भावानं 2 ग्रामची नथनी करून आणली म्हणली. 2 ग्रामची. बाई तुला 2 ग्रामची नथनी दिली, एवढं नवल झाले म्हणली. तुझ्या मालकानं तुला 2च ग्रामची नथनी दिली, पण माझ्या मालकानं जिस यार ने नथनी लाई उसको पुकारे बार बार, जिस यार ने नथनी लाई उसको पुकारे बार बार, जिस यार ने नथनी लाई उसको पुकारे बार बार, जिस यार ने नथनी लाई उसको पुकारे बार बार। जिस भगवान ने नाक दिया उसको भूल गया ना, उसको भूल गया। जिस यार ने नथनी लाई उसको पुकारे बार बार, जिस यार ने नथनी लाई उसको पुकारे बार बार, जिस यार ने नथनी लाई उसको पुकारे बार बार, जिस यार ने नथनी लाई उसको पुकारे बार बार। टाळी वाजवूया टाळी. एखादं जर समजा तुम्हाला प्रमाण आवडलं तर बरं का बळजबरी वाजवू नका. मृदंगाचार्यानं वाजवलेला मृदंग आवडला, गायकानं गायलेली चाल जर आवडली, प्रमाण आवडलं आणि महाराजानं बोललेलं एखादं वाक्य आवडलं तर मन मोकळेपणानं टाळ्या वाजवायचं नाही का. कलाकाराला टाळीची दाद महाराज फार महत्वाची आहे. उत्साह वाढत असतो. काय म्हणू लागले महाराज? कबीरदासजी तिच्या त्या बाईकडे गेले. बाई नाक दिली तू सगळ्या गावात हिस नथ दिली म्हणे. नथ किती ग्रामची? 2 ग्रामची. केवढ्या ग्राम सोन आहे? 10,300 रुपये झाले आज. जवळजवळ 10,000चे 2 ग्रामची किती झाले? 20,000. कर्णावळ 1,500 रुपये किती झाले? 21,000ची नथ दिली. दिवसभर मालकाचं नाव घेत हिंडायली. तुला नाक केवढ्याचं आहे माहिती आहे का? नाक नाकाची किंमत किती आहे महाराज? या शरीराची किंमत किती आहे? शरीराची किंमत महाराज अनमोल आहे म्हणले. मनुष्य जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में मत घोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. बड़ी मुश्किल से नर्तन मिला, बड़ी मुश्किल से नर्तन मिला, बड़ी नर्तन मिला, बड़ी मुश्किल से नर्तन मिला. क्या पता है किधर जाएगा, क्या पता है किधर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा. टाळी वाजवा ना जरा जोरात वाजवा बरं. जोरात येतात जोरात. टाळी. हा टाळी टाळी. इकडं पाठीमागं इकडं टाळी. बुंदीचे लाडू खाली नाही काय? टाळी एकदा. किती म्हणलं तर महाराज टाळी वाजत नाही का नाही? वाजविता टाळी लाज वाटे, देवाचे चरित्र नावडे सर्वथा. वाजविता टाळी लाज वाटे. टाळी वाजण्याकरता लाज वाटत देऊ नका. सप्ताह कसा करताय? अहो या वर्षातले 365 दिवस तर आपल्या संसाराकरता आहेतच ना. कमीत कमी हे 7 दिवस तरी, 7, 8, 10 दिवसाचा जो काय सप्ताह याच्यात तरी, आणि कमीत कमी हे 2 तास तरी कीर्तनाचे भगवान परमात्मा करता अर्पण करा.
मनुष्य देहाची किंमत महाराजांनी सांगितली किती आहे? फार अनमोल आहे म्हणले. अनमोल म्हणजे याची किंमत होऊ शकत नाही. या देहाची किंमत होऊ शकत नाही. यात काय नवल, पण या देहाला जे आयुष्य प्राप्त झालंय, आयुष्य, त्या आयुष्यातला क्षण पृथ्वी माहिती का? पृथ्वी. आता या पृथ्वीची किंमत किती असेल? कोणाला प्रमाण येत असलं तर सांगा बरं का. त्याची ओवी आहे, मला आठवत नाहीये. या पृथ्वीची जेवढी किंमत आहे, काय या तुल्य पृथ्वी दिगला सुवर्ण न मिळे कक्षण नरदेह न मिळे कक्षण नरदेह तुल्य पृथ्वी दिगला सुवर्ण न मिळे कक्षण नरदेह न मिळे कक्षण नरदेह. टाळी वाजवा. आणि मोतीराम महाराजाच्या फडातल्या, ऐका, मोतीराम महाराजाच्या फडातल्या माणसाची हीच खासियत आहे. महाराज कोणतंही प्रमाण काढावं, ज्ञानोबराची कोणती ओवी सांगा, नाथ महाराजाची सांगा, रामायणातली सांगा, सांगण्याकरता तयार. साधारणातला साधारण माणूस म्हणलं तरी महाराज 5-50 अभंग पाठ असतात आपल्या इकडचे, नाही काय का नाही? मग आईला 150 अभंग पाठ आहेत. 150 किती? भजनाला जात नाही कुठंच, पण आमचे ऐकू 150 अभंग महाराज. तुम्ही कोणतंही प्रमाण सांगा, अर्ध प्रमाण जर नाही सांगितलं तर पुन्हा कीर्तन करणार नाही. कोणतंही प्रमाण तुम्ही म्हणा, मग आई पाठीमागं अर्ध प्रमाण म्हणते. काय? मोतीराम महाराजांची कृपा आहे विठ्ठला. हो, काय सांगू लागलो तुम्हाला मी सरपंच? हा, कीर्तन सांगू लागलो म्हणले. कोण्या बाईचं? ते नथीवाल्या बाईचं. बरोबर आहे. कीर्तन सांगू लागलो. ती बाई महाराज नाकातली नथ दाखवीत जाऊ लागली. कबीरदासजी महाराज आले. कबीरदासजी महाराज म्हणले, बाई तुझ्या मालकानं निसती नथ घेऊन नेली, पण नथ घालायला जर नाकात नसलं तर नाथ महाराज वर्णन करतात. नाकच जर नथ घालायला नसलं तर महाराज नाकाविन मोती, नाकाशिवाय मोत्याला काही किंमत नाही राहणार. अर्थाविन पोती वाचून काय, प्रेमाविन भजन, नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी. जर माझ्या मालकानं तुला नाकच दिलं नसलं तर नाक नाही तेने वाया गेले, नाक नाही तेने वाया गेले, नाक नाही तेने वाया गेले, नाक नाही तेने वाया गेले. काय करावी ते भक्तीचा लक्षण, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय करावे ते भक्तीचा लक्षण, नाक नाही तेने वाया गेली, वाया गेली, वाया गेली, वाया गेली. काय करावी ती 32 लक्षणी, नाक नाही देणे वाया गेली. आणि माणसाला नाक पाहिजे बरं का. नाक, संसार असो का परमार्थ असो, माणसाला काय पाहिजे? नाक नाही देणे वाया गेली. नाक जर नसेल तर त्याला महाराज समाजामध्ये निघता येत नाही. काय काय माणसं सहजच बोलता बोलता म्हणतात त्याने काय नाक ठेवलंय. आणि परमार्थाचं सुद्धा एक नाक आहे. नाथ महाराजाचं भागवत काढा. तसं बघायला गेलं तर आपला विषय थोडासा अभंगाच्या बाहेर जाऊ देणार नाही मी, पण तरी ऐका, ओघाला आले म्हणून सांगतो. परमार्थाचं नाक काय आहे? परमार्थाचं एक नाक आहे. नाथ महाराजांचं भागवत उकला वाचा आणि नाथ महाराज सांगतात, परमार्थाचे मुख्य बिक निरपेक्षतेची नाशिक, तेने विनते निर्नाशिक, कैसे सुख सापेक्षा. परमार्थामध्ये निरपेक्षता. भगवान परमात्माचं भजन करत असताना निरपेक्ष भावनेनं जर कोणी भजन करीत असेल तर ते परमार्थामध्ये नाकावाला माणूस समजा विठ्ठला. हो, आणि अशा नाकावाल्या माणसामुळं काय,
अशा नाकावाल्या माणसामुळं आज आपला परमार्थ चालू आहे. नाही तर आपण तर केव्हाच कापले परमार्थाचं नाक. म्हणजे बोलता बोलता तुम्हाला जरा अतिशयोक्ती वाटेल, पण कीर्तनकाराला सुद्धा महाराज एक मर्यादा आहे. त्या मर्यादेत राहून जर कीर्तनकारानं कीर्तन केलं तर ते परमार्थाचं नाक आहे. गायकाला एक मर्यादा आहे. गायकानं त्याची चाल, त्याचं प्रमाण, त्या स्वरामध्ये, त्या तालामध्ये, त्या लयीमध्ये, त्या चालीत म्हणलं, परमार्थिक चालीत म्हणलं तर त्यानं त्याचं नाक राखलं महाराज, आहे का नाही? नाही त्यानं सुद्धा काय घेतलं, त्याचं नाक घेतलं. आणि अशा महान ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीमुळं श्री संत मोतीराम महाराज असतान, गुरुवर्य मारुती महाराज असतान, सोपान काका महाराज इसादकर असतान, आपले कोणजी महाराज डिग्रज सर असतान, दैठणकर बुवा असतान, साखरे गुरुजी असतान, आणि त्याच्यानंतर महाराज आपले मिरखेलकर बुवा असतान, लक्ष्मण महाराज मिरखेलकर असतान. यांची सुद्धा सेवा कशी आहे? निरपेक्षतेची नाशिक. कीर्तन करायचं पण त्याच्यातून काही अपेक्षा नाही, असे कीर्तनकार म्हणजे संप्रदायाचं नाक असतंय विठ्ठला. हो, ती बाई महाराज नथनी घालून फिरू लागली. कबीरदाजी महाराज म्हणले, नथनी दीजी सयारणे सुमरत बार बार, नाक दिया जिस यारने उसे भूल गईनार. अगं तुला ज्यानं नाक दिलंय त्याचं नाव घेणं. नथनी देणारा आज आहे, उद्या नाही, पण नाक देणारा आजीवन राहणार आहे विठ्ठला विठ्ठल. ती बाई महाराज गावामध्ये फिरली. योगायोगानं तिची ती नथनी तुटली. त्या बाईनं ती नथनी गळ्यामध्ये अडकली. दिवसभर महाराज तिच्या पाठीमागं धांदलगाई, या घरी जाय, त्या घरी जाय, त्या घरी जाय. सगळ्या गावातल्या लक्ष्म्या पाहिल्या. संध्याकाळी घरी गेली आणि कीर्तनाला याचं होतं म्हणून ती म्हणली महाराज जसं पावडर लावून जावं, आहे का नाही? म्हणजे कीर्तनाला पावडर लावून यावं माणसानं नटून थटून. कीर्तनाला महाराज जायचं होतं, थोडंसं व्यवस्थित होऊन यावं म्हणून ते आरशामध्ये बघायला गेलं तर नाकात नतच दिसणं. नथ तुटली होती म्हणून महाराज तिनं काय केलं, ती नथीच्या पोतीमध्ये अडकलेली होती. नथ दिसणं झाली. नथ दिसणं म्हणून ती महाराज बाई घायबरली. आणि घायबरल्यानंतर आता गावामध्ये फिरू लागली. म्हणली, माय मी दुपारी पारूबाईच्या इथं गेली. म्हणे लक्ष्म्या पाहिला, तिच्या इथं मग नथ पाहिली का पडली का विचारते. पारूबाई, माझ्या मालकानं सोयाबीनची उचल घेऊन 2 ग्रामची नथ केली होती, पण नथच कुठं पडली का ना माय. दुपारी तुमच्या इथं हळदी कुंकावा करता आले होते, माझी नथनी सापडली का? पारूबाई म्हणली, माय नाही माय तुझी नथ सापडली नाही. गावात सगळ्याकडे महाराज फिरली आणि एक मथारी होती. त्या मथारीजवळ महाराज ती नथ विचारण्याकरता गेली. आजी, आत्याबाई, माझी नथ दिवसभरात कुठंतरी पडली, तुम्हाला सापडली का? आणि त्या आजीबाईचं लक्ष महाराज तिच्या त्या मंगळसूत्राकडे गेलं. त्या बाईनं ती नथ त्या मंगळसूत्रामध्ये अडकवलेली होती. ती मंगळसूत्रातली नथ पाहिली आणि पाहिल्यानंतर त्या बाईनं सांगण्याकरता सुरुवात केली, सुमन. तिचं नाव सुमन होतं. तुमच्या गावात ती नाही बरं, आहे का? पण त्याची नथ हरपली नाही ना. सुमन, मी तुला तुझी नथनी सापडून देते, एक काम करते का? तू इथं केलेले बुंदीचे लाडू एक डबा भर मला आणून देते का? ती म्हणे, एक डबा काय माय, मग जेवढं फराळाचं केलं तेवढं तुला आणून देते, पण मग नथनी सापडून दे. ती म्हणे, सुमन एकदा घरी जाय आणि घरी गेल्यानंतर आरशामध्ये तुझ्या डोक्यापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत तुझं शरीर निहाळ आणि तुझं शरीर निहाळल्यानंतर तुला तुझी नथनी सापडून जाईल. सुमन महाराज पळत घरी गेली आणि घरी गेल्यानंतर सुमननं डोक्यापासून महाराज तोंडापाशी आली, नाकापाशी आली. नाकापाशी आल्यानंतर महाराज तिचं लक्ष तिच्या गळ्यापाशी गेलं आणि गळ्यात अडकलेल्या त्या मंगळसूत्राकडे गेलं आणि त्या मंगळसूत्रामध्ये अडकलेल्या त्या नथनीजवळ गेलं. जसं सुमनचं लक्ष त्या मंगळसूत्राकडे गेलं, टनकन उडी मारली महाराज. सुमननं माय नथनी सापडली. नथनी सुमनजवळ होती का हरपलती? मग तसं देव आपल्याजवळ आहे का बाजूला आहे? तुझं आहे तुझं पाशी, महाराजांनी प्रमाण दिलं. परी तू जागा चुकलासी. नथनी जशी तिच्याजवळ होती, पण तिच्यामध्ये त्या नथनीमध्ये महाराज काय निर्माण झालं माहिती आहे का? दुरी निर्माण झाली. कशाची? अज्ञानाची दुरी निर्माण झाली. आणि अज्ञानाची दुरी निर्माण झाल्यानंतर आपल्याजवळ असणारी वस्तू सुद्धा आपल्याला भेटत नाही. विठ्ठला विठ्ठल. तसं भगवान परमात्मा देवाजवळ, देव आपल्याजवळच आहे, पण देवाजवळ आणि आपल्यामध्ये काही दुरावे निर्माण झालेले आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्स्य
अहंकार हे दुरावे महाराज ज्या वेळेस भगवान परमात्मातले आपले निघून जातात त्यावेळेस माणसाला देव आपलंसं करण्याची गरजच नाही, तो माणूसच देव होऊन जाते महाराज. एक ज्ञानोबाराची खूप सुंदर वर्ण ओळी आलेले आहे महाराज. ज्ञानोबाराला एक जणांनी विचारलं, महाराज तुम्ही तर म्हणता की देव सगळ्या घटामध्ये सर्वा घटी राम देहादेही एक, विठ्ठल जळी तळी भरला, बरेच प्रमाण ऐकले. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. भगवान परमात्मा महाराज आपल्या हृदयामध्ये आहे, पण भ्रांताशी कामू विषयावरी. याला ज्ञानोबाराने काही खूप सुंदर गोड प्रमाण दिलेले आहेत. ज्ञानोबाराचे दृष्टांत आहेत, बघूत आपण. गाय पाहिली का तुम्ही? गाय सरपंच गाय पाहिली म्हणजे कशी असती गाय? डोक्याला 2 पाय असतात. गाय महाराज, गाय आपल्या हिंदू धर्माचं आराध्य गाय, ती गाय असती गाय. आणि गाय काय करीत असते माहिती आहे का? दूध देत असते. कसं दूध देत असते? गाईचं दूध पवित्र पण आहे, पण शंकरीत नाही बरं, गावरान. गाईचं दूध पवित्र पण आहे, गाईचं दूध गोड पण आहे. गाईचं दूध पवित्र आहे, गाईचं दूध गोड पण आहे. आणि त्या गाईजवळ रात्रंदिवस एक जण चिटकलेलंच असते त्याच्या काशेला, बरं का. काय असते? गाईच्या काशेला रात्रंदिवस एक जण चिटकलेलंच असतंय. रात्रंदिवस गाईच्या त्या काशेला चिटकलेलं असतंय. गाईजवळ काय आहे? आता गाईजवळ दूध आहे. कसं आहे? पवित्र आहे. किती पवित्र आहे? त्यानं मारुतीरायाला अभिषेक घातला तरी, ज्ञानोबारायाला अभिषेक घातला तरी, मोतीराम महाराजाला अभिषेक घातला तरी गाईच्या दुधानं चालतो. गाईचं दूध पवित्र, गाईचं शेण पवित्र, गाईचं गोमूत्र पवित्र. आणि त्या पवित्र गाईजवळ रात्रंदिवस एक महाराज त्या ठिकाणी किडा, एक जीव रात्रंदिवस तिच्या काशीमध्ये असतो. काशीमध्ये पाहे दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराड, परी तो आभेर गोचिड अशुद्ध काय न सेविती. दूध पवित्र आहे, गोड आहे, पण ते गोचिड महाराज त्या ठिकाणी त्या गाईजवळ राहून रात्रंदिवस गाईजवळ राहते. नवे नवे त्याला मारण्याकरता लोक महाराज औषध टाकून त्याला मारतात, पण ती लास्टला दूध पित नाही. काय पिते? तसं काही लोक परमार्थाच्या एवढे जवळ असतात, देवाच्या एवढे जवळ असतात. ज्ञानोबाराने अजून एक दृष्टांत दिला आहे. एका अरण्यामध्ये मोठं सरोवर होतं आणि त्या सरोवरामध्ये असं भरपूर महाराज पाणी आणि काही कमळाचे फुलं उगवलेले. कमळाच्या जवळ प्रामुख्यानं 2 जीव मुक्कामाला राहतात. मी काय सांगायलो कळायला ना तुम्हाला? का थोडं हळू सांगू का जोरात सांगू? कसं सांगू? का हे सांगू नको? मग काय सांगू? हे नाही तर त्या कमळाच्या फुलाजवळ 2 जीव मुक्कामाला राहतात. कोणते कोणते सांगा? कोणते कोणते? कमळाच्या जीवाजवळ, कमळाच्या फुलाजवळ रात्रंदिवस मुक्काम करणारे 2 जीव कोणते? कोणते? भुंगा एक, बेंडकोळी एक. भुंगा तरी संध्याकाळी मुक्कामाला जाते. ऐका बरं, भुंगा जाते संध्याकाळी मुक्कामाला, पण बेंडकोळी महाराज रात्रंदिवस त्या तलावामध्ये त्या कमळाच्या कसं असते बुडालाच असते, हे का नाही? बेंडकोळी रात्रंदिवस असते. पण ज्ञानोबाराने सांगितलं बेंडकोळी रात्रंदिवस असून सुद्धा बेंडकोळी काय घेते महाराज? चिखलाचं सेवन करते. भुंगा कधी मध्ये येतंय का? कमळ कंदा आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी, परी परागुसे विजय भ्रमरी जवळीला चिखलू चिवरे. तसं काही लोक काही म्हणण्यापेक्षा जर आपण देव आपल्या एवढा जवळ असून, देवाच्या आपण एवढ्या पायथ्याला असून जर महाराज आपण त्या बेंडकोळीसारखं चिखल घेत असतो, चिखल म्हणजे संसार आहे आणि सुगंध म्हणजे भगवान परमात्मा आहे. विठ्ठला विठ्ठल. आणि एकदा का हा भ्रम तुटला आणि एकदा का हा अहंकार गेला महाराज, एकदा माणसाचा अहंकार गेला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला
की देवात आणि त्याच्यात काही फरक उरत नाही, नाही का? म्हणून अहंकार गेला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय महाराज रात्रंदिवस ओरडून ओरडून सांगू लागले देवाविषयी, पण देवाविषयी कोणी ऐकायला तयार नाही. देवाविषयी ऐकायला कोणी तयार नाही. जगद्गुरु तुकोबारायने या मृत्यू लोकावर जन्माला आलेल्या जड जीवाकडे पाहिलं, मनुष्य जीवाकडे पाहिलं. मनुष्य जीवाकडे पाहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्माविषयी अनेक गोष्टी सांगू लागले, पण हे लोक काय ऐकायला तयार नाहीत. भगवान जगद्गुरु तुकोबारायनं यांची एक उणीव शोधून काढली. काय शोधून काढली? उणीव शोधून काढली. या मृत्यू लोकावर जन्माला आलेल्या जीवाला देवापेक्षा सुख महत्वाचं वाटतंय. काय वाटतंय? देवापेक्षा सुख महत्वाचं वाटतंय. मग जगद्गुरु तुकोबाराय साधक मंडळीकडे गेले आणि साधक मंडळीला जगद्गुरु तुकोबारायला बोलू लागले, ओ महाराज, आम्ही देव आणलाय म्हणे. देव काय केलंय? आम्ही देव आणला. इकायला देव आणलाय. कोणाला देव पाहिजे का? त्यावेळेस साधक मंडळीने बोलले, देव न लगे, 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 सातवनीचे रुदले जागे, सातवनीचे रुदले जागे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, सातवनीचे रुदले जागे, सातवनीचे रुदले जागे, देव न लगे, 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 सातवनीचे रुदले जागे, सातवनीचे रुदले जागे, देव न लगे, देव न लगे, सातवनीचे रुदले जागे, सातवनीचे रुदले जागे, रुदले जागे. टाळी वाजू एकदा. देव न लगे, देव न लगे, काहून नको देव? म्हणजे आमच्या घरात आधीच लक्ष्मीचा लय पसारा झालाय. काय झालंय? लक्ष्मीचा लय पसारा झालाय. म्हणे महाराज तुमचा देव ठेवा कुठं? साठवणीचे रुतले जागे. महाराज म्हणे देव नाही पाहिजे का? हो. सुख पाहिजे का? म्हणे कोणाला सुख? काय पाहिजे का? हा, महाराज अशा रांगा लागल्या तुकोबारायकड. तुकाराम महाराज म्हणले, ओ साधक मंडळी, इथं खांबे गावात कोणाला सुख पाहिजे का? बरं दुःख? बसलेली मंडळी, उभे राहिलेले कोणाला दुःख पाहिजे का? कोणाला वाटते का दुःख व्हावं म्हणून? महाराज मज लागी दुःख व्हावे, इकडं मज लागी दुःख व्हावे, आईसे कोणी न भावे जीवे, मला दुःख व्हावं असं खांबे गावातल्याच काय, पण जगातल्या कानाकोपऱ्यात कुठं जरी गेला तर मला दुःख व्हावं असं कोणत्याही जीवाला वाटत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, तुम्हाला दुःख व्हावं असं वाटत नसल तर एक काम करावं लागन. काय करावं लागन? अभंगाच्या आपुला तो एक देव करुणी गावा, 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 आपुला तो एक देव करुणी गावा,
जर खांबे गावातील बसलेल्या मंडळीला सुख पाहिजे असेल तर त्याला काय करावं लागल? देव आपलासा करावं लागल. आणि एखाद्या माणसाला जर आपलंसं करायचं असेल एखाद्या व्यक्तीला तर काय करावं लागते महाराज? त्याला आवडणारं काम करावं लागते. काय करावं लागते? मग देवाला काय आवडतंय? भजन केलेलं आवडते, कीर्तनामध्ये टाळी वाजलेली आवडते. अवघड देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपी जळशिळा, हृदय कळवळा वैष्णवाच्या. आवडी देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपी जळशिळा, हृदय कळवळा वैष्णवाच्या. आवडे देवासी तो ऐका प्रकार. ते तेलाच येते महाराज, गाता येईन तिन्हीची गावे तेनेची गावे. ये रे हरी. आता आपण बी जर गायला लागलो तर मग त्याचं कोणी ऐकावे? आणि आपण वाजवायला लागलं तर यायचं कोणी ऐकावे, आहे का नाही? आणि आपण सगळं जर करायला लागलो तर येईन ऐकावे आणि आम्ही सांगावे. सगळे महाराज रथी महारथी माणसं आहे. काय प्रमाण होतं महाराजांचं? आवडे देवासी तो ऐका प्रकार. कोणता प्रकार? नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि खरंच तुमच्या गावातील सप्त्याचं जर वातावरण बघायला गेलं महाराज, सप्त्याचं वातावरण बघून खूप आनंद झाला. महाराज म्हणले होते, महाराज आमच्या इथे एवढे भाविक मंडळी आहेत महाराज. आणि तसं महाराज सांगतात बी ना, गावाची कळा मंदिर सांगते, घराची कळा अंगण सांगते. तुमच्या मंदिरावर तुमच्या गावाची कळा लक्षात आली एवढे. आणि तरुण मित्रमंडळी सुद्धा कीर्तना करता आलेले आहेत, त्यांच्यासाठी त्याची सुद्धा टाळ्या वाजवा. नाही तर एवढे तरुण एवढे महाराज गावं, या कीर्तनाच्या माध्यमातून बरेच गावं आम्हाला फिरण्याचा प्रसंग येतो. पण गावात जेवायच्या पंक्तीला जर असं बघायला गेलं तर महाराज एवढी मोठी पंगत बसती, असं वाटतंय. मग संघच्या माणसाला म्हणत होय इथला मंडप तर लयच लहान दिसायला म्हणली, पंगत एवढी बसली, एवढी माणसं बसतात का बाबा कीर्तनामध्ये? ते महाराज म्हणले कीर्तन तर सुरू करा. घालीन लोटांगण मोकळं पटांगण. 2-3च माणसं महाराज ऐकण्याकरता असतात, पण इथं तरुण मित्रमंडळी सगळेजण आहे का नाही? तरुण तरना लहान मुलं असतात. आमच्या सगळ्या माता माऊल्या महाराज एवढा आवडता सण. ते सणाला एक गाणं वाजत होतो महाराज, गणपतीचा महाराज, गणपतीचा आणि गौराईचा लक्ष्मीचा सण आला म्हणजे या माता माऊलीला एवढा महाराज आनंद असून, आहे का नाही? फार आनंद. पण त्या आनंदाचं वातावरण सुद्धा हे जे आनंद आहे का, हे आनंद सर्वोच्च आनंद आहे. तिथं मालकिनीची सेवा करायची, लक्ष्मीची सेवा करायची. म्हणजे कोणाची सेवा करायची? मालकिनीची सेवा करायची. पण ती मालकीन ज्याची सेवा करायची त्याची सेवा आपल्याला इथे येऊन करावी लागते. विठ्ठला तुम्ही ज्या लक्ष्मी मातेची आज सेवा केली का नाही 2 दिवस झालं, त्या लक्ष्मी मातेच्या हातामध्ये आमच्या मालकाचा पाय राहतो. पाय लक्ष्मीचे हाते, लक्ष्मीचे हाते, लक्ष्मीचे हाते, लक्ष्मीचे हाते.
सुग्रीव महाराज पाय कोणाच्या हातात असतात आणि तुमचे त्याची लक्ष्मी चांगलीच आहे महाराज, आहे का नाही? पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे का कुळती. आपण ज्या लक्ष्मी मातेची सेवा केली महाराज, मग एक जण म्हणला होय लक्ष्म्या किती? एक लक्ष्म्या, पाय लक्ष्मीच्या हाती म्हणले नाही, लक्ष्मीचे म्हणजे लक्ष्मी म्हणजे एक वचनी आणि लक्ष्मी म्हणजे अनेक वचनी. लक्ष्म्या मग आपल्याकडे लक्ष्मी असते का लक्ष्मी असतात? मग दोन का असतात सांगू का? हो सांगू महाराज. आता प्रसंग अवधान आहे, नाही तर तुमच्या गावातले माणसं हुशारला येतो. म्हणजे इथं कसं आहे माहिती आहे का, बाहेर जायला जात नाही कीर्तनाला. येता मी असं माऊलीच्या कीर्तना करता आलतो बरं, दाजीने बोलवलं होतं मला मागं. माऊंदेच्या कीर्तना करता आलो मी. यात्रेचं थोडं सांगितलं महाराजांनी. यात्रेचं सांगता सांगता ते अभंगाव बोलूनच जातं राहिलं गेलं. मला एक जण जाता जाता म्हणलं होय महाराज, आणि अभंग कहाला घेतला होता? मी म्हणलं कहाला म्हणजे नाही अभंगाव बोलाव काय नियम, अभंगाव बोलण्याचा नियम आहे. पण ओघामध्ये आता आपण एखाद्या चरणावर बोलू होतो नाही का, लक्ष्मीचं तुम्हाला 2 मिनिटांमध्ये महत्व सांगतो, पुन्हा आपण अभंगाव येऊ. तुम्ही म्हणसान पुन्हा येऊ म्हणजे अजून कव्हर करतो, पुन्हा येऊ म्हणजे आपण 8 तास घेऊ, त्याला ताण घेऊ नका. लक्ष्म्या 2 लक्ष्म्या मांडण्याचं कारण आहे. एक लक्ष्मी भगवान परमात्माच्या जिच्या पायाचे दास, म्हणजे जिच्या पायाचं दास्यत्व, ज्यांच्या पायाचं दास्यत्व करते ती एक लक्ष्मी. मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडोनी पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. ती लक्ष्मी एक आणि तिची मोठी बहीण औदसा 2. या दोघीची सेवा करायला होती. दोघीची हो. औदशीची सेवा का करावी? औदशीची सेवा याच्यामुळे करावी की तिची कृपा आपल्यावर राहू नये म्हणून. एकीची सेवा याच्यामुळे करावी की तिची कृपा आपल्यावर राहावी, आणि औदशीची सेवा याच्यावर करावी तिची कृपा आपल्यावर राहू नये म्हणून. आणि एखाद्या माणसावर जर औदशीची कृपा झाली मग लोक काय म्हणतात, काय अवदसा लागली माणसाच्या घरामागे. माणसाच्या घराच्या पाठीमागे अवदसा लागू नये म्हणून त्या अवदशीची सेवा करून तिला संतुष्ट करण्याचं काम आजच्या दिवशी केलं जातं. अवदसा ही लक्ष्मी मातेची मोठी बहीण आहे, आणि मोठी बहीण असल्या कारणानं तिचा विवाह एका महाराजासोबत झाला. आणि महाराजासोबत झाल्यानंतर महाराज ते अवदसा आहे. मग ती अवदसा त्या महाराजाला कीर्तनाला जाऊ दे ना, आणि ज्याची बायको कीर्तनाला जाऊ देत नसती त्याला महाराज बाई म्हणून नाही काय म्हणाव? तुम्ही म्हणा बाबा, मी म्हणणार नाही, मला घरी जायचंय ना. कीर्तनाला जाऊ दे ना, भजनाला जाऊ दे ना. महाराज भगवान परमात्माकडे गेले, देवा एक काम करा कडे म्हणले, या उदसेपासून मला मुक्त करा. आणि मग महाराज भगवान परमात्माने त्या अवदशीपासून तिला मुक्त केलं. भगवान परमात्मा जवळ त्या अवदशीनं पुन्हा वरदान मागितलं, देवा मला तरी कुठेतरी जागा द्या ना हो. मग त्या अवदशीला महाराज भगवान परमात्मानं जागा 3 जागेवर दिली, माफ करा 2 जागेवर दिली. कोणत्या? एक मंदिराच्या पायरीवर आणि दुसरी पिंपळाच्या वडाच्या झाडाखाली. आणि अवदशीला सांगितलं, अवदशे वर्षातून एकदा या भारत भूमीमध्ये जसं माझ्या पत्नीचं पूजन होतं त्याच येतो सांग पद्धतीनं, त्याच थाटामाटामध्ये तुझं सुद्धा पूजन होईल. आणि तेव्हापासून महाराज ही 2 लक्ष्म्या मांडण्याची प्रथा चालू झाली. मग आता अवदसा इथं आपण अवदशीला संतुष्ट केलं, पण मंदिरावरच्या अवदसा देवाला बोलला, देवा मंदिरावर जर समजा वाईट माणसं नाही आले तर मी कसं जाऊ त्याच्यासोबत? कारण की मंदिरावर दर्शना करता येणारे सगळी माणसं सज्जन असतात, आणि जर वाईट माणसं नाही आले तर त्याच्यासोबत कसं जाऊ? पिंपळाखाली वडाखाली जर वाईट माणसं नाही आली तर त्याच्यासोबत कसं जाऊ? अवदशीला भगवान परमात्मा सांगितलं, अवदशे मंदिरावर येऊन जे तंबाखू चोळीन, मंदिरावर येऊन जे बिडी ओढीन, मंदिरावर येऊन जे चुगल्या करीन, मग मंदिरावर येऊन सांगणारे ओढतात म्हणून तर सांगायला त्याला ओढू नका म्हणून. विठ्ठला विठ्ठला जे या मंदिरावर येऊन महाराज असं वाईट काम करीन, त्याच्या पदराला धरायचं, धोतराला धरायचं
आणि एखादा महाराज बी आला, महाराजांना अभंग सोडून जर बोलला तर त्याच्या धोत्राला धरायचं. अवदसा असे संतुष्ट करतात विठ्ठला. एकदा हातानं टाळी मोठ्या प्रेमानं भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू. ज्याला ज्याला देवानं हात दिलेत, हात काय, ज्याला ज्याला देवानं हात दिलेत आणि ज्याला ज्याला देवानं तोंड दिलंय त्यानं काय करावं महाराज, कीर्तनामध्ये भजन करावं. विठोबा रखुमाईचं भजन मोठ्या प्रेमानं, हातानं टाळी, मुखानं विठोबा रखुमाईचं भजन. आमच्या माता माऊल्या असताना श्रोते मंडळी सर्वांनी मोठ्या प्रेमानं विठोबा रखुमाईचं भजन करतो. विठोबा महिला मंडळी टाळ, इकडे इकडे टाळ टाळ्या टाळ किती सांगितलं महाराज तरी काही माणसं अशी असतात टाळी वाजतच नाहीत. जवळजवळ आता टाइम झालाय, किती जवळजवळ झालाय. आपलं कीर्तन आहे थोडंसं महाराज उशिरा सुरू झालं, 10-5 मिनटं गेलं तरी काय व्हायला. फक्त 10 मिनटं घेतो, 11 वाजून 10 मिनटापर्यंत आहे का नाही. आणि ज्याला लयच कटाळ येत असेल त्यानं झोपा मग. विठ्ठला विठ्ठल आमच्या गावातलं एक माणूस दत्ता महाराज पंढरपूरला निघालं. बघा काही माणसं टाळ्या कशा वाजत नाही सांगतो दाजी. एक माणूस आमच्या गावातलं पंढरपूरला निघालं आणि पंढरपूरला जाण्याकरता 7:30 वाजता गाडी होती पहिली. मला वाटतं 7 वाजता का 7:30 वाजता निजामाबादहून ती गाडी निघायची आणि पंढरपूरच्या दिशेनं जायची. आता इथलं पंढरपूरला कोण कोण गेलेलं आहे, इकडं राहिलंय कोण, हा चला राहिलेल्या माणसाला पंढरपूरला नेतो एकाच मिनिटात. येता का पंढरपूरला, होय महाराज न्यायचं का. ज्याचं ज्याचं रिझर्वेशन असेल त्याचं बरं आहे, आणि ज्याचं ज्याचं रिझर्वेशन नसेल दत्ता महाराजाकडे पैसे जमा करा, फुकट नेऊ. होय चला फुकट नेतो. नेऊ का फुकट, सरपंच का तुमच्याकडून नेते, सरपंच म्हणले मयाकडून, चला सरपंचाकडून. हा येता का सगळे पंढरपूरला, हा चला. ज्ञानोबा तुकाराम, हा ज्ञानोबा तुकाराम, हा ज्ञानोबा तुकाराम, वा ज्ञानोबा तुकाराम, हा 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 टाळो टाळो टाळो, हा ज्ञानोबा तुकाराम, हा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, हा 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 ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, हा हा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, माऊली 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 बसले बघा गाडीत महाराज. आता गाडीमध्ये बसले, पण काही काही माणसं अशी असतात जातात पंढरपूरच्या दिंडीत, पण दिंडी संघ नसतात, त्याला भजनाचा आणि त्याचा काही संबंधच नाही. पापाचे पळप कळप त्याला तरी पापाचं कळप. तिथं महाराज गेले तसे सगळे श्रेष्ठ आहेत. भजन करणारा असो, कीर्तन करणारा असो,
एकदा का पांडुरंगाच्या वाटेनं नुसतं जाण्याचा जरी संकल्प केला तरी त्याचं सुद्धा तेवढंच महाराज महत्त्व आहे. त्याला पापी म्हणता येत नाही, विनोदाचा भाग सोडून द्या. पण काही माणसाला भजनाचा संबंध नाही, पूजनाचा संबंध नाही. आमच्या दादीनं सांगितलं जसं मंदिरावर येऊन बिड्या ओढतात म्हणजे हे का नाही, भजन करणारा बी महाराज त्याला काय म्हणतात. तसं बघायला गेलं तर तुमच्या गावातल्या राजकारणाचा आणि माझ्या कीर्तनाचा किंबहुना तुमच्या गावात काय चाललं याचा माझा काही संबंध नाही. ते अगोदर मराठी पिक्चर होता बघा, आणि पिक्चर पाहण्याच्या अगोदर एक निवेदन यायचं, या चित्रपटातील पात्र व घटना काल्पनिक असून याचा कुठल्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. आणि जसा संबंध जर आला तर योगायोग समजावा. बोलत असताना माझ्या वाणीतून एखादा शब्द तुमच्या गावाबद्दल, तुमच्या गावात चालत असलेल्या कार्याबद्दल, वाईट कार्याबद्दल, चांगल्या कार्याबद्दल, राजकारणाबद्दल आला, मला कोणी सांगा म्हणलं नाही, मला कोणी बोला म्हणलं नाही. मोतीराम महाराज, मारुतराव महाराज जसे म्हणले, ग्रामदेवता हनुमंतरानं जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. जरी आला तर क्षमा करा विठ्ठला. काही माणसाला त्या भजनाचं काही संबंध नसते, मग महाराज ते पुढे ऐकू जातात. काय ऐकू जातात? इंद्रायणीच्या काठेवर, चंद्रभागेच्या काठेवर पोचलेला ऊसाचा रस 5 रुपये ग्लास. माऊली तिकडं बघा इकडं या, तिकडं बघा इकडं या, ऊसाचा रस 5 रुपये, ऊसाचा रस 5 रुपये. 20 रुपयामध्ये 3 झेंडूबा. माऊली इकडं या, गुडघ्याला चोळून बघा. गुडघ्याला चोळायचे पैसे नाहीत, माऊली इकडे या. माऊलीच्या सेवेत गाडी हजर आहे महाराज. कोणी 20 रुपये ते काय ऊसाचा रस विकायले, कोणी काहीतरी विकायले, कोणी महाराज ते पाकिट, एका पाकिटमध्ये 7 मतदान कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड सगळे एका पाकिटामध्ये. माऊली फक्त 10 रुपये. गाडीकडे लक्ष द्या. सर्व माऊली भक्ताने सुचला. माऊली भक्ताच्या सेवेमध्ये 10 रुपयामध्ये पॉकेट डायरी, अशी पाकिट डायरी ऐकतात. ज्ञानोबाचा संबंध नाही. हा चंद्रभागेच्या पाण्याचा रस 5 रुपये. माऊलीचे 50 रुपये घेतले, 30 रुपये वापर द्या. एकही त्याच्या गाड्यापाशी माणूस नाही महाराज. रात्रंदिवस ते भोंग्या चालू असते, हे का नाही, ते भोंग्या चालू असते. म्हणले चला मी काय सांगू लागलो तुम्हाला. एक माणूस आमच्या गावातलं पंढरपूरला जाण्याकरता निघाडलं. ऐका, आपल्याला आता वेळ तसं तर राहिलाच नाही. हे 8 तास दुसऱ्याच्या वावरात हाणायलो विठ्ठला. एक माणूस आमच्या गावातलं पंढरपूरला जाण्याकरता निघालं. पंढरपूरला 7 वाजता गाडी होतं, 7:30 वाजता गाडी होती. आणि ते माणूस 7 वाजण्याच्या अर्ध्या घंट्यानं अगोदर येऊन बसलं. म्हातारं माणूस होतं महाराज. म्हाताऱ्या माणसाला वाटलं मला गाडीत चढता येते, न चढता येते, गाडी भेटती नाही भेटती. अर्ध्या 1 घंट्याच्या अगोदर येऊन बसलं. आणि बसल्यानंतर त्या माणसानं तिकीट वगैरे काढलं, प्लॅटफॉर्म नंबरवर जाऊन बसलं. आणि बसल्यानंतर त्या प्लॅटफॉर्मवर तिथं अलाउन्सिंग करण्याकरता एक महिला महाराज त्या ठिकाणी बसवलेली असते. आणि ती महिला अलाउन्सिंग करीत असते. लक्षात ठेवा. आता ऐका, हा महत्त्वाचा मुद्दा आहे माझा. ती महिला त्या ठिकाणी अलाउन्सिंग करीत असते. अलाउन्सिंग करत असताना त्या महिलेनं अलाउन्सिंग करण्याकरता सुरुवात केली. ऐका, ती महिला 3 भाषेमध्ये प्रामुख्यानं अलाउन्सिंग करीत असते. पहिली भाषा मराठी, दुसरी भाषा हिंदी, तिसरी भाषा इंग्रजी. त्या बाईनं अलाउन्सिंग करण्याकरता सुरुवात केली. ऐका प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या. निजामाबादहून पंढरपूरला जाणारी गाडी प्लॅटफॉर्म नंबर 3 वर येईल. हिंदीमध्ये त्या बाईनं अलाउन्सिंग करण्याकरता सुरुवात केली. यात्रीगण कृपया ध्यान दीजिए. ट्रेन नंबर 5231 निजामाबाद से होकर पंढरपुर जाने वाली गाड़ी थोड़ी ही देर में प्लॅटफॉर्म नंबर 3 पे आएगी. आता त्या बाईनं मराठीतून सांगितलं, इंग्लिशमधून सांगितलं, आता ती हिंदीतून सांगितलं. ती बाई महाराज इंग्रजीमधून अलाउन्सिंग करू लागली. बाई इंग्रजीमधून अलाउन्सिंग करू लागली. पण महाराजाला इंग्रजी येत नव्हती. भानगड झाली मोठी. महाराज त्या बाईनं तरी अलाउन्सिंग करण्याकरता सुरुवात केली. ऐका, युअर अटेन्शन प्लीज, युअर अटेन्शन प्लीज. ट्रेन नंबर 5219 निजामाबाद टू पंढरपुर जाने वाली गाड़ी प्लेटफॉर्म नंबर 3 पर आएगी. मेरी गाडी पटकिरी के नीचे गई. येत नाही त्याचा तरी काय करून, आहे का नाही. त्या बाईनं अलाउन्सिंग करण्याकरता इकडं तरी बरं आहे महाराज. काय इकडं तरी बरं आहे. आता आपण बासरकर वगैरे सप्त्याला गेलो महाराज, तिथं इंग्रजी, हिंदी, मराठी असते, पण तिथे तेलुगू भाषा असते. तेलुगू. आता तेलुगू भाषेमध्ये ती बाई कशी अलाउन्सिंग करीत असेल. वकडू मूडू अशी त्या बाईनं अलाउन्सिंग करण्याकरता सुरुवात केली. त्या माणसानं महाराज वकडू, रंडू, मूडू, नालगू. आता राहिलेली तेलुगू कीर्तन झाल्यावर शिकतो तुमच्याकडून विठ्ठला. त्या बाईनं
करता सुरुवात केली. रामरावनं तिकीट काढलं होतं. रामराव ती अलाउन्सिंग ऐकू लागली. गाडी आली ना, आल्यानंतर सुद्धा त्या बाईनं ऐका 2 मिनटं बोलू नका आता ऐका. त्या बाईनं त्या रामरावनं तिकीट काढलं होतं. त्या बाईनं अलाउन्सिंग केली, पण रामराव काय गाडीमध्ये बसली नाही. ती बाई गाडी येण्याच्या अगोदर 15 मिनटं अलाउन्सिंग करती, गाडी निघेपर्यंत अलाउन्सिंग करती. यात्रीगण कृपया ध्यान दीजिए, निजामाबाद से होकर पंढरपुर जाने वाली गाड़ी प्लेटफॉर्म नंबर 3 पर आकर खड़ी है. यात्रीगण कृपया ध्यान दीजिए, निजामाबाद से होकर पंढरपुर जाने वाली गाड़ी प्लेटफॉर्म नंबर 3 से रवाना होने के लिए तैयार है. ये गाड़ी परली, गंगाखेड, अंबेजोगाई ते काय हमारा शहर आता से होकर पंढरपूर जाएगी. त्या बाईनं अलाउन्सिंग केली, पण रामरावनं महाराज ती अलाउन्सिंग ऐकली, ती गाडी निघून गेली. आणि त्याच गाडीनं मला सुद्धा पंढरपूरला जायचं होतं. नेमकं 5 मिनटं उशीर झाला आणि रामराव भेटले. रामराव, तुम्हाला पंढरपूरला जायचं होतं म्हणा. हो, पंढरपूरला जायचं होतं. मग का गेलं नाही? गाडी सापडली नाही का? नाही महाराज, मला गाडी सापडली. मग का गेले नाही? तुम्हाला अलाउन्सिंग ऐकू नाही का? महाराज, मला अलाउन्सिंग ऐकू आली. तिची मला हिंदी कळाली, तिची मला मराठी कळाली, तुमची तरी इंग्लिश कळली नाही. म्हणजे मै बरं, तुमची तरी इंग्लिश कळली नाही. मग त्या बाईची इंग्लिश सुद्धा कळाली. म्हणले ती गाडी सुद्धा मला भेटली होती, त्या गाडीत बसायला जागा सुद्धा होती, पण मैं त्या बाईला झटका दिला. ती बाई किती बाऱ्या म्हणून गाडी जाण्याकरता तयार आहे, गाडी जाण्याकरता तयार आहे, तरी मी त्या गाडीमध्ये बसली नाही. तसं मी तुम्हाला कधीपासून म्हणालो, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. तुम्ही काय टाळ्या वाजिनत? त्या बाईनं त्या माणसाला झटका दिला का? कोणाला दिला झटका? कोणाला बसला? रामरावला. येथे कोणाचे काय बागेले, ज्याचे त्यानेच यानं हित केले. महाराज म्हणजे इथं कोणाचं काय जाणार नाही. टाळी वाजली ते बरं आहे. आणि टाळीमध्ये महाराज फार मोठी ताकद आहे. काय ताकद आहे महाराज टाळीमध्ये? टाळू टाळे लोपला, टाळू टाळे लोपला, ही ताकद आहे महाराज टाळीमध्ये. काय ताकद आहे? भगवान परमात्माचा छंद आपल्या अंगामध्ये मुरला पाहिजे. म्हणून कीर्तनाला आल्यावर, भजनाला आल्यावर टाळी वाजवली पाहिजे. तसं बघायला गेलं तर आपल्याला भरपूर भजन करायचं होतं महाराज, पण आधीच आपण धुरा काढलाय. आणि धुरा किती काढा? 12 वाजता काढावं. लय कसं काढायचं? होय महाराज. महाराज म्हणले 12 वाजता धुरा काढावं. 12 वाजता धुरा काढायचं नाही. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने एकदा भगवान परमात्माचं भजन करू. कीर्तनाला इथे विराम देतो. एकदा माता माऊल्या बसलेल्या, सगळ्या माता माऊल्या कोपऱ्यात बसल्या असतान, अंधारात बसल्या असतान, बुंदीचे लाडू खाऊन खाल्ले असतान, करंजी खाऊन आले असतान, काही खाऊन आले असतान, उपाशी राहिले असतान, मोठ्या प्रेमानं मी भजन म्हणतो. अवघ्या 2 मिनिटामध्ये आता या सगळ्यांनी भजन म्हणलं, मी ऐकलं. आता तुम्ही खंब्याच्या पाठीमागं बसलेल्या, माईकच्या पाठीमागं, त्या साऊंडच्या पाठीमागं इकडे बसलेल्या
आता माईचं आणि लेकराचं भजन होईल. तुम्ही म्हणू नका माईचं लेकरं म्हणता का माझ्या पाठीमागं. आता लेकराची राखायची का घालायची तुमच्या हातात आहे बरं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. टाळी वाजवा टाळी, जोरात आवाज आला पाहिजे. हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. कॅमेरा फिरवा इकडं, कॅमेरा फिरल्यावर म्हणता. हरी एकनाथ नामदेव तुकाराम. आवाज. हरी एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. जवरोक आवाज येणार नाही का ऐका, जोपर्यंत टाळ्याचा आवाज येणार नाही, मला कोणी किती जरी म्हणलं महाराज सोडा कीर्तन सोडणार नाही. बरं आवाज आपल्या मनासारखाच आला पाहिजे, आलाच पाहिजे. नामदेव जनाबाई. टाळी टाळी टाळी. हरी नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. हरी नामदेव जनाबाई. नवऱ्याला भांड्याशिवाय राहत नाही. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. आता जरा माझ्या मनासारखं भजन केलं आणि आता कीर्तन थांबवायला काही हरकत नाही. भगवान परमात्मा शिवाय आपल्या जीवाला सुख भेटणारच नाही. बाकीच्या गोष्टी कशा आहेत अभंगाच्या दुसऱ्या चरणात. रती माई दुखाची जनती. 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 रती माई दुखाची बाकीच्या गोष्टी महाराज कशा आहेत. ये रती माईके दुःखाची जनिती. त्या गोष्टीमध्ये नाही आधी अंती अवसान. भगवान परमात्माला सोडून बाकीच्या गोष्टीमध्ये अवसान नाही महाराज. भगवान परमात्मा जर तुम्ही आपलासा करून घेतला, देव काय करील.
अविनाश करी आपुली आईसे, पण कधी लावी मना पिसे गोविंदाचे. बाकीच्या गोष्टी कशा आहेत? हेरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. बाकीच्या गोष्टी दुःखाला कारणीभूत आहेत. भगवान परमात्माला जर आपलंसं करायचं असेल, भगवान परमात्माचं नामस्मरण करावं लागेल. आणि ते आपल्या इथं रात्रंदिवस चालू आहे महाराज. रात्रंदिवस रामायण चालू आहे नाही का? गेले अनेक वर्षापासून रामायणाची सेवा गावातीलच महाराज रामायणाचार्य मंडळी करतात. मोठ्या उत्साहानं तुम्ही सप्ताहसुद्धा महाराज पार पाडता. सप्ताह करण्याकरता सगळ्याची काय असली पाहिजे? एकी असली पाहिजे. एकीचं बळ काय असते महाराज? आज मुंबईमध्ये कळालं नाही का एकीचं बळ काय असते? तसं सप्ताह करायचा म्हणलं की महाराज सगळ्या जातीतल्या, सगळ्या धर्मातल्या, सगळ्या पंथातल्या माता माऊल्या असतात, गावातील मंडळी असतात, पुरुष मंडळी, लहान लहान लेकरं, सर्वांची जर एकी असेल महाराज, मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, आपली एकी ठेवा, आपला माणूस पुढे जाईल. अरे बाभळीच्या काट्यालाही तलवार बनवलं असतं महाराज, बाभळीच्या काट्यालाही तलवार बनवलं असतं. अरे पळसाच्या पानालाही ढाल बनवलं असतं. आमची आमच्यात एकी नाही, तर पाकिस्तानालाही महाराष्ट्र बनवलं असतं, पाकिस्तानालाही महाराष्ट्र बनवलं असतं. ही एकीची ताकद आहे महाराज. कशाची ताकद आहे? एकीची ताकद आहे. मग गावचा सप्ताह करायचा म्हणलं की कशी पाहिजे? एकी पाहिजे. तुमच्या गावामध्ये ती एकी आहे. किती एकीन किती उत्साह महाराज. आजच्या काळामध्ये मुलीचं जर लग्न असलं मुलीचं, तर सगळे लोक पत्रिका व्हॉट्सअपला पाठवतात, मुळासकट महाराज तुम्हाला मुळ आहे. पण आपल्या गावात आमचे उद्धव बापू महाराज गाव गाव आहे का नाही? जसं आपल्या मुलीचं लग्न असल्यानंतर जेवढा उत्साह असतो तेवढा उत्साह तुमच्या गावकरी मंडळीच्या याच्यामध्ये आहे. मोतीराम महाराज, मारोतराव महाराज, गुरुवारी श्री संत सोपानकाका महाराज आदी करून सगळे संत ग्रामदेवता हनुमंतराया काही तुम्हाला कमी पडू देणार नाहीच. असंच भरभराटीचं, सुखाचं, समाधानाचं तुमच्या घरी सगळ्यांच्या सौख्य समाधानानं लक्ष्मी नांदो. भगवान परमात्माच्या चरणावर हीच प्रार्थना करतो. बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द निघून गेला असेल, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा. वाचा कोणाची महाराज? साळुंकी मंजुळ बोलत सेवा, शिकविता धनी वेगळाची. परत एकदा जमलेल्या सर्व गुणीजन मंडळीच्या चरणावर